Cancer Healer Center, a new beginning. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी या वक्तव्यावर वडेट्टीवार ठाम. गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती आहे. महाराष्ट्रातील जनतेला मंगेशकरांबद्दल आपलेपणा आणि आदर आहे, त्यांच्यावर टीका करू नये, अजित पवारांचा विजय वडेट्टीवारांना सल्ला. डेंग्यू तापाच्या रुग्णाचं 6 लाख बिल कसं? रुग्णाला अमृत पाजलं का? आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांवर संतापले. ऑडिओ क्लिप व्हायरल. उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवावे, नारायण राणेंचं वक्तव्य. रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या, एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून उदयनराजे आक्रमक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगड दौऱ्यावर. रायगड किल्ल्यावरील शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर अमित शहा तटकरेंच्या घरी जाणार. शहा पालकमंत्री पदाचा तिढा सोडवणार का, याकडे लक्ष. भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद दिलं नाही तर रायगडमध्ये उठाव होईल, महेंद्र दळवींचा इशारा. तर पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, थोडा धीर धरा, अजित पवारांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका. छत्रपती शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात कोरटकरला जामीन. थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराजांचं अनुकरण केलं. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य. तर उदयनराजेंच्या वक्तव्यानंतर ओबीसी नेते आक्रमक. राजघराण्यातील मुलांसाठी पूर्वी राजे रजवाड्यात शिक्षणाची सोय करायचे. महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1848ला मुलींसाठी पहिली सार्वजनिक शाळा सुरू केली. उदयनराजेंच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया. फुले सिनेमातील कोणताही सीन कट केलेला नाही, ट्रेलर बघून कोणताही अनुमान लावू नका, सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांची प्रतिक्रिया. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार मंगळवारी जमा होणार. तसंच यापुढे महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार बँक खात्यात जमा होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा 21 एप्रिलला निकाल. आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार. कोर्ट काय शिक्षा सुनावणार, याकडे लक्ष. वडीलच मुलींवर बलात्कार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खून करायला हवा, अभिनेत्री अलका कुबल यांचं वक्तव्य. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ. 10 ग्रॅम सोन्यासाठी 95,000 रुपये मोजावे लागणार. चांदीच्या दरात 2 दिवसात 3,500 रुपयांची वाढ. तामिळनाडूमध्ये भाजप आणि एआयएडीएमकेची युती. अमित शहांची एआयएडीएमकेच्या नेत्यांसोबत चेन्नईत पत्रकार परिषद. आगामी विधानसभा निवडणूक दोन्ही पक्ष युतीत लढवणार. Cancer Healer Center, a new beginning.